नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला आणि महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात केली आहे। खरं तर हा पेपरच संपूर्णतः वेगळा असतो। जसं भूमिती आणि गणित, आणि त्या गणितामध्ये बीजगणित असतं। बीजगणित आणि हे जर समजलं तर तुम्हाला सगळं गणित सोपं जाणार आहे। त्यामुळं बेसिक कन्सेप्ट या व्हिडिओतून तुम्ही समजून घ्यायचे आहेत। मग आपणाला बेसिक राशींचे अवयव पाडणं, बेरीज करणं, वजाबाकी करणं, गुणाकार करणं, भागाकार करणं हे सगळं सोपं जाणार आहे। तर पहिल्यांदा चॅनलवर आला नवीन असाल तर पहिले सबस्क्राइब करा, आणि यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर पहा। आपण सगळे व्हिडिओ 7वीचे 8वीचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत। यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल किंवा आहेर मॅडम असं सर्च करून तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ मिळतील। आणि आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक घटकाच्या सुरुवातीला QR कोड आहे, त्यामुळे सर्च करण्याची गरजच नाही। त्यामुळे जो घटक शिकायचा त्याच्या तो घटक ओपन करायचा, त्याच्यावरचा QR कोड स्कॅन करायचा, समजून घ्यायचा, खालची माहिती वाचायची, सोडवायचं, आणि शेवटी पुन्हा QR कोड दिला ऑनलाईन टेस्टचा, तो मग सोडवायचा। मग घटक तुमचा पक्काच होऊन जाणार। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। बैजिक राशी कशाला म्हणायचं? बैजिक राशी कशाला म्हणायचं? समजा हा चौरस आहे। तुम्हाला माहिती आहे की अगदी 4थी पासून शिकलेला आहात की चौरसाचं क्षेत्रफळ 4 सेमी असेल किंवा 8 सेमी असेल तर तुम्ही त्याचं क्षेत्रफळ काय करता? बाजूचा वर्ग करता, म्हणजे 8 वर्ग बरोबर 64। परंतु जर संख्याच दिली नाही आणि x दिला, x बाजू किती दिली? x दिली, तर मग तुम्ही त्याचं क्षेत्रफळ कसं काढणार? बाजूचा वर्ग। सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं? बाजूचा वर्ग। मग बाजू किती आहे? x, म्हणजे काय झालं? x वर्ग। या चौरसाचं क्षेत्रफळ काय झालं? x वर्ग। जर परिमिती विचारली असती तर काय केलं असतं? परिमिती म्हणजे 4ही बाजूंची बेरीज किंवा 4 गुणिले बाजू। मग 4 गुणिले बाजू किती आहे? x, म्हणजे परिमिती किती झाली? 4x। या अक्षर आणि संख्या यांच्यामध्ये चिन्ह नसतं, त्यावेळेस ते कोणाचं असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं। म्हणजे ज्या एखादी क्रिया दाखवताना आपण काय करतो? त्याच्यामध्ये अक्षरांचा वापर करतो। अक्षरांचा वापर काय करतो? अक्षरांचा वापर करतो। म्हणजे ज्या उदाहरणामध्ये संख्या पण असतं आणि अक्षर पण असतं अशाला काय म्हणायचं? बैजिक राशी। संख्या आणि अक्षरांचा वापर, संख्या व अक्षरांचा वापर। आपण हे पुसून टाकूया, तुम्हाला कळलंय आता की संख्या आणि अक्षरांचा वापर ज्या ठिकाणी केला जातो त्याला म्हणायचं बैजिक राशी। संख्या व अक्षरांचा वापर त्याला म्हणायचं बैजिक। आता एकपदी म्हणजे काय? ज्या उदाहरणामध्ये म्हणजे ज्या एक पद, आता एक पद म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की समजा 4x अधिक 2y गुणिले 5y, असं काय तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे। पण ज्या पदामध्ये फक्त गुणाकाराची क्रिया असते, फक्त काय असते? गुणाकाराची किंवा भागाकाराची क्रिया असते। ज्या राशीमध्ये, याला राशी म्हणायचं। काय म्हणायचं? राशी। ज्या राशीमध्ये फक्त गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असते, ज्या राशीमध्ये फक्त गुणाकार आणि भागाकाराची, समजा 4x, याच्यामध्ये कोणती क्रिया आहे? फक्त गुणाकाराची, आणि याच्यामध्ये काय आहे? फक्त भागाकाराची। म्हणजे ज्या राशीमध्ये फक्त गुणाकाराची आणि भागाकाराची क्रिया असते तिला एकपदी असं म्हणतात। एकपदी हे काय आहे? एकपद। आता ही जी आहे, ज्या राशीमध्ये वेगळ्या पण क्रिया दिसतात, 4x अधिक 5
गुणाकार पण दिसतो आणि अधिक पण दिसतं, ती एकपदी नाही. ही पद किती झाली? 1 आणि 2. याला द्विपदी असं म्हणायचं. काय म्हणायचं? द्विपदी. द्विपदी म्हणजे 2 पद असतात. तुमच्या लक्षात येईल, 2 पद असतात, त्याला म्हणायचं द्विपदी. आणि त्रिपदी म्हणजे काय? समजा 4x अधिक 5y अधिक 9 असं असेल, याच्यामध्ये 3 पद असतात, त्याला काय म्हणायचं? त्रिपदी. काय म्हणायचं? त्रिपदी. 3 पद. एक पद म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल, त्याला म्हणायचं एकपदी. ज्याच्यामध्ये 2 पद आहेत ती द्विपदी. ज्याच्यामध्ये 3 पद आहेत तीनपदी. मग त्याच्यामध्ये वजाबाकीची क्रिया पण असू शकते. आता बहुपदी म्हणजे काय? की ज्या राशीमध्ये एकापेक्षा अधिक, म्हणजे ज्या राशीमध्ये एकापेक्षा अधिक एकपदींची बेरीज किंवा वजाबाकी जोडल्या जातात त्याला बहुपदी. म्हणजे 3x वर्ग, 3x वर्ग किंवा घन घेतला अधिक 5x वर्ग अधिक 4x अधिक 9. इथे बघा किती पद झाली? 3 पेक्षा जास्त पद झाली. याला म्हणायचं बहुपदी. याला काय म्हणायचं? बहुपदी. आता तुम्हाला बैजिक राशी म्हणजे काय, एकपदी काय द्विपदी, कारण आपल्याला एकपदींची बेरीज करताना काय करायचं, द्विपदींची बेरीज करताना काय करायचं, गुणाकार काय करायचं, हे सगळं आपल्याला शिकायचं. त्यामुळे हे समजून घ्यायचं. आता चल आणि सहगुणक. आता 4x हे जे पद आहे, 4x हे जे पद आहे त्यातलं जे अक्षर असतं ना, अक्षर, त्याला म्हणायचं चल. त्याला काय म्हणायचं? चल. आणि जो अंक असतो त्याला काय म्हणायचं? सहगुणक. त्याला काय म्हणायचं? सहगुणक. त्याला कोएफिशियंट म्हणतात. याला काय म्हणायचं? सहगुणक. अंकाला काय म्हणायचं? सहगुणक. मग वाक्यात शिकवताना वापरलं जातं की सारखी चल असणाऱ्यांचीच आपण बेरीज करू शकतो, भिन्न चल असणाऱ्यांची बेरीज करू शकत नाही, अशी वाक्य वापरतो. आणि आपल्याला ते चल, सहगुणक हे काही समजतच नाही आणि त्यामुळं आपल्याला ते समजायला अवघड जातं. तर लक्षात ठेवा, अंकाला म्हणायचं सहगुणक आणि अक्षराला म्हणायचं चल. आता याच्यामध्ये चल आणि सहगुणक झालं. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा, सजातीय आणि स्वरूप पदे. सजातीय आणि स्वरूप पदे काय बघा, असं समजा सांगितलं 4x अधिक 5y अधिक 3x अधिक 9y. आता याच्यामध्ये 4 पद आहेत, बहुपदी आहे, परंतु याच्यामध्ये लाईक टर्म्स, त्याला इंग्रजी लाईक टर्म्स म्हणजे ज्याचं चल सारखं असतं ते लाईक टर्म झाले. मग त्यांची आपण एकत्र करू बेरीज करू शकतो. अधिक 5y अधिक 9y म्हणजे या दोघांची बेरीज करू शकतो, या दोघांची बेरीज करू शकतो. 4x आणि 5y ची बेरीज होऊ शकत नाही. 4x अधिक 5y हे तसेच राहतात, हे लक्षात ठेवा. आता आपण इकडचं पुसून टाकूयात. तुम्हाला ते लक्षात आलं असेल की बैजिक राशी कशाला म्हणायचं, एकपदी द्विपदी कशाला म्हणायचं. एकपदी म्हणजे फक्त त्याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असू शकते किंवा भागाकाराची असू शकते, दुसऱ्या इतर कोणत्याही क्रिया असू शकत नाही. आता आपण इथं काय बघतोय, सजातीय पदे म्हणजे 4x आणि 3x ही काय आहेत, सजातीय पदे आहेत. मग याचं काय आहे, हे जे चल आहे ते समान आहे, चल आहे ते समान आहे. मग आता 4x वर्ग अधिक 5x, आता तुम्ही म्हणाल की येतं x दिसतोय बाई, परंतु त्यांचा जो घातांक आहे तो इथे 2 आहे पण इथे नाहीये, त्यामुळं ही स्वरूप राशी नाही किंवा सजातीय राशी नाही. सजातीय राशी नाही, हे लक्षात ठेवा. याची बेरीज आपल्याला करता येणार नाही. जर इथे 4x वर्ग अधिक 5x वर्ग असता तर तुम्ही याची बेरीज करू शकला असता. सहगुणकांची बेरीज करायची आणि जे समान चल आहे ते तसंच ठेवायचं बेरजेमध्ये.
गुणाकारामध्ये वेगळं आहे, वजाबाकीमध्ये जवळजवळ बेरजे सारखंच आहे की फक्त सहगुणकांची बेरीज वजाबाकी करायची आणि चल तसंच ठेवायचं. मग आता हे सजातीय नाही, मग विजातीय, याला काय म्हणायचं? विजातीय. मग 4x अधिक 5y ही कशा प्रकारची राशी आहे? विजातीय. म्हणजे विजातीय राशींची बेरीज वजाबाकी होऊ शकत नाही, बेरीज वजाबाकी नाही, बेरीज वजाबाकी होऊ शकत नाही. म्हणजे आता आपल्या ह्या बेसिक कन्सेप्ट परीक्षा मी आता याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट मध्ये सांगणार आहे. चल कोणतं, सहगुणक कोणता, एकपदी राशी कोणती, द्विपदी राशी कोणती, स्वरूप पदे कोणती, ह्यासारख्या प्रश्न तुम्हाला बेसिक कन्सेप्टवर आधारित विचारले जाणार आहे. आता याचा जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी ती करायला शिकणार आहोत. आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये गुणाकार आणि भागाकार, आणि मग त्याच्यानंतर आपण अवयव, नित्य समानता कशी असते हे आपण सलग शिकणार आहोत. त्यामुळे एकही व्हिडिओ मिस न करता व्हिडिओ पाहायचा आहे आणि ऑनलाईन टेस्ट देखील सोडवायची आहे. धन्यवाद.